ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर आपला मिससेलेनियस एक्सरसाइज 2A आणि जी 2.2 होती यातले जे ऍडजॉइंटचे एक्झाम्पल होते ते संपलेले, बरोबर आहे. एक लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनचं होमवर्कला दिलं होतं, तुम्ही सर्वांनी ते केलं असेल. आता मिससेलेनियस मध्ये जे एक्झाम्पल उरले बाळांनो शक्कल तर एक्झामला येत नाही. आणि दुसरा मुद्दा आहे की तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करा. मिससेलेनियस एक्सरसाइज शक्यतो सॉल्व्ह करून घेत नाही, पण आपण फक्त प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करून घेतलेली आहे, बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळे एक्झाम्पल आपण फॉर्मॅटनुसार वेगळे केले, म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन सगळे एक्झाम्पल वेगळे घेतले, कॉलमचे एक्झाम्पल सगळे वेगळे घेतले, आणि ऍडजॉइंटचे एक्झाम्पल सगळे वेगळे घेतले, आणि त्यानंतर त्यांचे मिक्स एक्झाम्पल्स घेतलेले, बरोबर आहे. तर बाळांनो सगळे एक्झाम्पल्स वेगवेगळे झाल्यामुळे तुमच्या त्या मेथड एकदम ओके झाले असतील. आता ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट, म्हणजे चॅप्टर 2 पार्ट आहे. पहिला होता मॅट्रायसेस इनव्हर्स फाइंड करण्याचा, आणि ह्या चॅप्टरचा दुसरा पार्ट आहे तो आहे ऍप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस. तर आता हा सुरू करतोय. तर ऍप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसेस, मग मॅट्रायसेसचे काय ऍप्लिकेशन्स आहे? मग सिंपल एक मुद्दा येतो, सर आता आम्हाला इनव्हर्स फाइंड करता येतो, मॅट्रिक्सची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सगळं जमतं, बरोबर आहे. पण मग या मॅट्रायसेसचा यूज काय? मग या मॅट्रायसेसचा यूज काय आहे? तर या मॅट्रायसेसचा यूज आहे, मॅट्रायसेस आर यूज टू सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. मॅट्रायसेस कशासाठी यूज होतात? मॅट्रायसेस आर यूज्ड टू सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे मॅट्रायसेस हे लिनियर सिस्टीम जी इक्वेशनची असते त्याला आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. मग त्यावेळेस 2 असतात, आपल्याला 10वी झाली, किंवा इथं आम्ही 3 व्हेरिएबल्स मध्ये लिहिले 3 इक्वेशन, किंवा 4 व्हेरिएबल्स मधले 4 इक्वेशन असतील, 5 व्हेरिएबल्स मधले 5 इक्वेशन असतील, असे n व्हेरिएबल्स मधले n इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो मॅट्रायसेसचा यूज होतो. कारण की आपल्या भरपूर मेथड ज्या आहेत त्यांना रिस्ट्रिक्शन येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल शिकले असतात, ते सुद्धा लिनियर इक्वेशन्स होते, पण त्यासाठी आपण 4 मेथड शिकलो होतो. कोणत्या कोणत्या बाबर का? 9th ला शिकलो अल्जेब्रिक आणि सबस्टिट्यूशन, 10th ला शिकलो ग्राफिकल आणि क्रॅमरचे. यातली अल्जेब्रिक, सबस्टिट्यूशन आणि ग्राफिकल मेथड यांना रेस्ट्रिक्शन असं आहे का 2 व्हेरिएबलच्या पुढे यांच्यापासून सॉल्व्ह नाही होत. क्रॅमर थ्रू मध्ये 3 व्हेरिएबल सॉल्व्ह होतो, कारण की 3x3 ट्रीटमेंट तुम्हाला सॉल्व्ह करत असतो. पण हे जर 4 व्हेरिएबल, 5 व्हेरिएबल, 6 व्हेरिएबल, n व्हेरिएबल पर्यंत गेलं तुम्हाला क्रॅमर थ्रू खूप अवघड होऊन जातं. मग अशा वेळेस हे एक्झाम्पल बाळांनो मॅट्रायसेस समजलं प्रत्येकाला. पण ठीक आहे, तुम्हाला सुद्धा 3x3 च्या पुढे नाहीये. तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये 2च टाईपचे एक्झाम्पल्स येतील, एकदा 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन किंवा 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन. आणि डोक्यात ठेवायचं जितके व्हेरिएबल तितके इक्वेशन. मग आता हे जे आहे मॅट्रायसेस, तर मॅट्रायसेस हे लिनियर इक्वेशन जे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी वापरले जातात. मेथड 2 मेथड्स आहे. पहिली मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि दुसरे आहे मेथड ऑफ रिडक्शन. आता क्लिअर कधी इन्व्हर्जन जर तुम्ही पाहिला तर इन्व्हर्स हा शब्द येतो, म्हणजे इन्व्हर्जन मध्ये इन्व्हर्स फाइंड केला जातो. इन्व्हर्जन मध्ये काय फाइंड केला जातो? इन्व्हर्स फाइंड केला जातो. आणि रिडक्शन मध्ये फक्त रिडक्शन केलं जातं. रिडक्शन करायचं, इन्व्हर्स फाइंड करायचा नसतोय. मग आता यातली पहिली जी मेथड आहे ती मेथड आपण इथे घेतोय, मेथड नंबर 1. मेथड नंबर 1 काय? मेथड ऑफ इन्व्हर्जन. मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता बाळ नीट लक्षात घ्या, मी इथं जे एक्सप्लेन केलंय हे 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन साठी. सेम प्रोसिजर 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन साठी पण असते. मेथड 3चं थेरी सांगतो आणि 2चं एक्झाम्पल घेतो. निष्कारण डबल थेरीचा काय अर्थ नाहीये. थेरी तशी पण निम्म्या जणांना समजत पण नाही थेरी काय करणे. आता मग तेव्हा फक्त डोक्यात ठेवा की ही थेरी फक्त लिहून घ्या,
थ्रीची थ्री व्हेरिएबल 3 इक्वेशनची 2 व्हेरिएबल 2 इक्वेशन आपण एक्झाम्पल घेणार आहे आणि एक्झाम्पल घेतल्यावर लगेच तुम्हाला आयडिया कळून जाईल काय. ओके, ही थिअरी मला बुक दिलेली नाही. मग मेथड ऑफ इन्व्हर्जन नावाप्रमाणे इथे इन्व्हर्जन म्हणजे इथे इन्व्हर्स येणार आहे. पण घ्यायचा कोणता इन्व्हर्स? तुम्हाला सॉल्व तर काय करायचे असते? एकासाठी वापरतो आपण टू सॉल्व द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. मग बाबा तुम्हाला क्वेश्चन लिनियर इक्वेशन दिल्या, मग इथे मी 3 इक्वेशन दिले बा. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. बाबा हे इक्वेशन नंबर 1 आहे. a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2 इक्वेशन नंबर 2 आहे. a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3 हे इक्वेशन नंबर 3. बाबा 3 इक्वेशन्स आहे, बरोबर. आणि या 3 इक्वेशन्सला आपल्याला मेथड ऑफ इन्व्हर्जनने सोडवायचं असेल तर काय केलं? देन आर द गिव्हन इक्वेशन्स. देन बघा इकडे मी आन्सरचे स्टेप्स लिहिलेले आहेत, मुद्दाम स्टेप्स वेगळ्या केलेल्या आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये इक्वेशन दिलेले इथे 3 दिलेले असतील, हे 3 व्हेरिएबल्स एक्स वाय झेड म्हणून मी 3 घेतले. जितके व्हेरिएबल तितके इक्वेशन. मग पहा, जर 3 व्हेरिएबल आहे तर 3 इक्वेशन दिले असतील, 2 व्हेरिएबल असतील तर 2 इक्वेशन दिले असतील. आता काय करायचं? स्टेप नंबर 1 सोल्युशन मध्ये करायचं. पहा स्टेप नंबर 1 एवढ्या स्टेप मध्ये तुमचा आन्सर आला पाहिजे. स्टेप नंबर 1 राईट डाऊन द गिव्हन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. सर्वात पहिले बाळांनो आन्सर मध्ये जी क्वेश्चन पेपरमध्ये सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिली, म्हणजे जे इक्वेशन दिले हे तुम्हाला आन्सर पेपर मध्ये ऍज इट इज लिहून घ्यायची. व्यवस्थित आहे खाली एक घेतले. त्यानंतर बाळा स्टेप नंबर 2 कन्वर्ट इट इनटू मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची. मॅट्रिक्स फॉर्म कोणता आहे? मॅट्रिक्स फॉर्म कोणता आहे? मॅट्रिक्स फॉर्म आहे ax इज इक्वल टू b. ax इज इक्वल टू b. मग आता इथं ए हा जो कॅपिटल ए आला, हा कॅपिटल ए काय? कॅपिटल ए इज द मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. कोइफिशियंट कोणते? इकडे पहा a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. हे जे आहे हे x y आणि z याचे काय बाळांनो कोइफिशियंट आहे ना. मग काय केलंय फक्त ते मी ते जे काही कोइफिशियंट कोणते a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 हे ज्या ऑर्डरने मला दिसत आहेत मी त्या ऑर्डरने बाळांनो त्यांचा एक मॅट्रिक्स बनवून घेतला आणि त्या मॅट्रिक्सचा म्हटलं मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट. जर आपण ए ने दाखवतो, बरोबर आहे. मग तो ए सुद्धा पहा इथे एक्सचा कोइफिशियंट. दुसरा आहे एक्स इज द मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल मॅट्रिक्स हा कॉलम मॅट्रिक्स घ्यायचा. किती व्हेरिएबल्स? 3. मग सगळं कळते एक्स वाय झेड कॉलम मध्ये लिहायची. तर कॉलम आणि रो आपण जर परत नीट मल्टिप्लाय बघा रो इंटू कॉलम केला बरोबर आपलं इक्वेशन परत भेटतात. आणि राईट साईडला जो आहे तो मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट आहे आणि तो कोण असणार? जे इकडे राईट साईडला जे कॉन्स्टंट असतात ना d1 d2 d3 बाळांनो यांचा मॅट्रिक्स असणार d1 d2 d3. बरोबर आहे. म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल आणि मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. आणि बरोबर पहा व्हेरिएबलला कोइफिशियंट मल्टिप्लाय. मग इथे पण पहा एक्स हा व्हेरिएबल आहे, ज्याला ए हा कोइफिशियंट. राईट साईडचे कॉन्स्टंट सगळे बरोबर राईट साईडला बी मॅट्रिक्स जाणार. बरोबर आहे. मग त्यानंतर काय करायचं? परत ते इक्वेशन घ्यायचं ax इज इक्वल टू बी. बरोबर आहे. आता काय केलं पहा मी या इक्वेशन ax इज इक्वल टू बी ला मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स. दोन्ही साईडला ए इनवर्स मल्टिप्लाय करायचं. पण बाळांनो आता नीट ऐका नीट की इथे काय असतं तर कोसेट रूल फॉलो होतो. कोसेट रूल काय सांगतो की जर इकडे लेफ्ट कोसेट घेतली तर तिकडे राईट कोसेट घ्यायची. तिकडे सुद्धा लेफ्टच घ्यायची. म्हणजे इकडे लेफ्ट घेतली तिकडे लेफ्ट घ्यायची, इकडे राईट घेतली तिकडे राईट घ्यायची. का? इकडे पहा म्हणजे याचा अर्थ मी जर ए इनवर्स इकडे लेफ्टने मल्टिप्लाय केलं तिकडे सुद्धा ए इनवर्सने लेफ्टनेच मल्टिप्लाय करायचं. जर मी इकडे ए इनवर्सला राईटने मल्टिप्लाय केला असतं तिकडे सुद्धा ए इनवर्स राईटनेच मल्टिप्लाय आला असता. म्हणजे तुम्हाला दिसतंय बा एक्स इज इक्वल टू बी ला फक्त लेफ्ट साईडने मी कशाने मल्टिप्लाय केलं? ए इनवर्सने. तो दोन्ही साईडला लेफ्टलाच, दोन्ही साईडला तो लेफ्टलाच आहे पहा. बरोबर आहे. ओके. पण आता बाबर का हा तर ए ला मल्टिप्लाय होऊ राहिला. मग मला सांगा ए इनवर्स इंटू ए कोणत्याही मॅट्रिक्स जर त्याच्या इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर काय तयार होतो? आयडेंटिटी. काय तयार होतो?
आयडेंटिटी ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. मला वाटतं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचं इक्वेशन होतं पाहिजे. मग तुम्हाला इक्वेशन दिलते काय, पहिलं होतं ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय, हा रोला वापरायचे तुम्ही. नंतर ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय हे कॉलमला वापरायचे. मग बाळांनो हे कॉलमचं इक्वेशन ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय. मग याचा अर्थ झाला बाळांनो, तो जो काही ए इनवर्स इंटू ए आलाय याचा आन्सर तर आय आलं. एक्स तसंच राहिला, बी इनवर्स इंटू ए इनवर्स इंटू बी तसंच. ओके, आता आय जो आहे आय हा 1 प्रमाणे वर्क करतो, म्हणजे आयने तुम्ही कशाला मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. मग आय इंटू एक्स, बाळांनो हे मल्टिप्लिकेशन किती होऊन जाईल, तर हे येऊन जाईल एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय भेटला बाळांनो, ए इनवर्स इंटू बी. बरोबर आहे. मग आता काय करा, तुम्हाला एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी भेटले ना, याला काहीतरी इक्वेशन नंबर द्यावा लागेल आपल्या एक्झाम्पल नुसार. आणि मग काय करायचं, स्टेप नंबर 4. जर आधी बघा इथे एक्स आपल्याकडे आहे, एक्सचं व्हेरिएबलचा मॅट्रिक्स तो काढायचा इज इक्वल टू ए आहे बी आहे, पण आपल्याला ए इनवर्स इंटू बी चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग काय करायचं, जर फाइंड ए इनवर्स फाइंड करून. मग आता ए इनवर्स बाळांनो रो ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड करा, कॉलमने फाइंड करा किंवा ऍडजॉइंटने फाइंड करा तुमच्या मनाची. अँड देन ए इनवर्स इंटू बी, म्हणजे ए इनवर्स फाइंड करायचा, त्या ए इनवर्सने बी ला मल्टिप्लाय करायचं इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. हीच व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन हीच व्हॅल्यू एक्सची आहे. शेवटी एक्स हा व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे. शेवटी तुम्हाला फक्त काय लिहायचंय, आन्सर लिहायचंय. बाळांनो थिअरी थोडीशी डोक्याच्या वरून गेली असेल तर आपण याचा एक्झाम्पल पाहूया स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने. ओके बाळांनो, आपण एक एक्झाम्पल पाहूया. 2x2 एक्झाम्पल घेऊया. पहिले सॉल्ड एक्झाम्पल घेतोय. सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट, पेज नंबर 56 वरती एक्झाम्पल आहे. थोडस फक्त बुक मध्ये काय केलं असताना थोडी जाळ कमी लागावी, म्हणजे प्रिंटिंगचा खर्च कमी होईल, तर ते काय करतात तर डायरेक्ट लिहितात आन्सर. मग आपलं हे कळत नाही की आन्सर डायरेक्ट कसं काय आलं. Okay, one more solid example. Solid example. Example number 1. Solve the equations solve the equation 2x plus 5y is equals to 1 and 3x plus 2y is equals to 7 by the method of inversion. By the method of inversion. Okay, one solution. मुद्दा मी तिकडे स्टेप्स पुसल्या नाही बाळा. सर्वात पहिले स्टेप नंबर 1 काय सांगते, राईट डाऊन द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. बाळा लिनियर सिस्टीम किती आहे,
दोन व्हेरिएबल, दोन इक्वेशन्स आहे फक्त, म्हणजे हे दोन इक्वेशन्स, बरोबर आहे. आणि ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग सोल्युशन गिव्हन. पहिलं इक्वेशन 2x + 5y = 1. इक्वेशन नंबर 1, बरोबर आहे. दुसरं सेकंड इक्वेशन घ्या. 3x + 2y = 7. इक्वेशन नंबर 2, बरोबर आहे. बरोबर. ओके. हा, आता बघा, स्टेप नंबर 1 झाली. स्टेप नंबर 2 काय आहे? कन्वर्ट इट इनटू मॅट्रिक्स फॉर्म. मग आता हिअर काय करतो आम्ही? सर्वात पहिले मला ते मॅट्रिक्स लिहायची. सर्वात पहिले मला लिहायचं आहे मॅट्रिक्स ए, ज्याला आपण म्हणतो कोइफिशियंट मॅट्रिक्स. कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजे काय? व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट आलेले आहेत बाळांनो, ते आहे असे लिहायचे. म्हणजे बघ, 2 सायन्सला लिहायचं फक्त, मायनस असेल तर मायनस द्यावं लागतं. 2, 5, 3, 2 हा आला बाळांनो कोइफिशियंट मॅट्रिक्स. समजला प्रत्येकाला? पुढे नेक्स्ट व्हेरिएबल मॅट्रिक्स. इथे किती व्हेरिएबल्स आहे? दोनच, एक्स आणि वाय. ते कॉलम फॉर्म मध्ये घ्यायचे, एक्स वाय. त्यानंतर कॉन्स्टंट मॅट्रिक्स, राईट साईडला जे कॉन्स्टंट आहे त्यांचा मॅट्रिक्स असेल बी. हा, म्हणजे इथे काय येईल बाळांनो? 1, 7. बरोबर आहे. ए कोइफिशियंट मॅट्रिक्स, एक्स व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि बी कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता पुढे कन्सिडर, थर्ड स्टेपला आलो मी. कन्सिडर A into x = b. A into x = b. बरोबर आहे. मल्टिप्लाय बोथ साइड बाय A इनवर्स. थेरीची केली करणार आहे. दोन्ही साइडला बाळांनो A इनवर्स मल्टिप्लाय करा. मग इथे काय आहे? ax = b आहे, बरोबर आहे. दोन्ही साइडला A इनवर्स मल्टिप्लाय करायचं. इकडे मल्टिप्लाय केलं, इकडे पण मल्टिप्लाय. ओके बाळांनो. आता इथे पहा, A इनवर्स इंटू A, A इनवर्स इंटू A आयडेंटिटी होईल. कोणत्याही मॅट्रिक्स त्याच्या इनवर्स मल्टिप्लाय केलं तर आयडेंटिटी होईल. बरोबर आहे. इथे वाटलं तर आपण सी रिझन घेऊन ठेवू. Since A inverse into A = I. आणि बाळांनो, आय ने कोणत्याही मॅट्रिक्सचा मल्टिप्लाय केला काही फरक पडत नाही. I into x, याचा आन्सर येईल बाळांनो x = A इनवर्स into B. बरोबर आहे. सिन्स इथे आपण रिझन घेऊन ठेवू शकतोय. सिन्स I into x = x. ओके बाळांनो. आता ह्या इक्वेशनला मी मार्क करतोय. हा, आतापर्यंत 2 इक्वेशन आले, मग याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणतो. बरोबर आहे. हा, आता बघा, स्टेप नंबर 3 पर्यंत काम झालं. आपण इक्वेशन लिहिले, मॅट्रिक्स फॉर्म घेतले आणि फायनल आन्सर साठी तर इक्वेशन बनवून घेतले. बरोबर, इन्व्हर्जन साठी. आता बघा, आपल्याकडे काय काय? आपल्याकडे एक्स आहे, बी आहे, ए आहे. पण यांना इथं काय पाहिजे? ए नाही, इथं ए इनवर्स पाहिजे. आपली स्टेप नंबर 4 काय सांगते? फाइंड ए इनवर्स. मग बाळांनो, स्टेप नंबर 4 नुसार आपल्याला आता काय फाइंड करायचा? ए इनवर्स फाइंड करायचा. मग इथं आपण काय घेणार? टू फाइंड ए इनवर्स. टू फाइंड ए इनवर्स. मग आता इनवर्स फाइंड करायचा म्हणजे बाळांनो 2 स्टेप आल्या. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय असतं बाळांनो? स्टेप नंबर 1, कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. बाळांनो, ए इथे आहे आपल्याकडे, हा इथे. याचा इनवर्स फाइंड करायचा आहे. मग स्टेप नंबर 1 मध्ये डिटर्मिनंट घ्या. डिटर्मिनंट कसा येणार?
2 5 3 2. ओके मुलांनो, करा सॉल्व. 2 minus 5 2 minus 15 सॉरी 4 minus 15. करा सॉल्व डिटर्मिनंट. देयरफॉर A इनवर्स तो नॉन झिरो येईल. नॉन झिरो आला म्हटल्यावरती बाळा A इनवर्स एक्झिस्ट. बरोबर आहे ना. मग A इनवर्स एक्झिस्ट आला. मग आता स्टेप नंबर 2 तुम्हाला कोणती वापरायची? रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन का ऍडजॉइंट मेथड वापरायची? बरोबर, तुमच्या मनावर आहे. वापरा आणि A इनवर्स फाइंड करा. गेली मला वाटतं 2 हप्ते आपण फक्त इनवर्स बद्दल चर्चा केली. इनवर्सचे एक्झाम्पल 2 हप्ते सोडवले. एवढ्या दिवस तर कोणी लेक्चर सुद्धा येणार नाही 2 हप्ते मॅट्रिक्सचे आपण 2 हप्ते नुसते एक्झाम्पल सॉल्व्ह करत बसलो इनवर्सचे. आता एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर प्रत्येकाला इनवर्स फाइंड करता आलाच पाहिजे. वापरा. चला स्टेप नंबर 2 वापरा आणि इनवर्स फाइंड करा. कोणती मेथड तुम्हाला योग्य वाटते? जी मेथड तुम्हाला योग्य वाटत असेल त्या मेथडने तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. इथे इनवर्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला बंधन नाहीये. फक्त हे डोक्यात ठेवा की थोडी सोपी मेथड की ज्याच्यात तुम्ही चुकणार नाही. कारण की ऑलरेडी एक्झाम्पल इनवर्स फाइंड करण्याचं नाहीये. हे एक्झाम्पल आहे ते डिडक्शन. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए किती आला? 4 minus 15 minus 11 which is not equals to 0. बरोबर आहे, -11 येतोय प्रत्येकाचा. ओके, which is not equals to 0 and therefore बाळांनो इथे आपण काय लिहिणार? therefore matrix A is not singular, therefore matrix A is invertible and therefore A inverse exists. Therefore A inverse exists. ओके, आता स्टेप नंबर 2 वापरायची. स्टेप नंबर 2 इनवर्सच्या स्टेप्स वापरतो आपण. स्टेप नंबर 2. आता बघा माझ्या मते इथे ऍडजॉइंट वापरणे सोयीस्कर राहील. मग मी इथे वापरतो ऍडजॉइंट मेथड युजिंग adjoint method. using adjoint method. मग आता मला adjoint जर वापरायचं असेल तर काय घ्यावे लागतील? मायनर ज्याला आपण MIJ ने इंडिकेट करणार आहे. आणखी काय घ्यावे लागतील कोफॅक्टर्स ज्याला आपण AIJ ने इंडिकेट करणार आहे. -1/I+J into MIJ. ओके बाळांनो, मग आता मायनर कोफॅक्टर जर आपण लिहिले तर पहिला मायनर M11 M12 M21 आणि M22. बाळांनो 4 मायनर वरची जागा कमी पडेल त्यामुळे मी थोडंसं बारीक करून लिहिलेलं आहे. ओके, सगळे मायनर्स मी लिहितो. 2 3 5 2 सगळे मायनर्स. कोफॅक्टर्स 2 -3 -5 2. आता बाळांनो हे मायनर्स कोफॅक्टर्स कसे आले समजत नसेल तर बाळांनो इनवर्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथडचे लेक्चर पाहून घ्या. ओके, हे आले 2/2 सर तुमचे मायनस आणि कोफॅक्टर्स. देयरफॉर द मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ज्याला आपण AIJ म्हणतो मॅट्रिक्स मध्ये. मॅट्रिक्स AIJ किती येईल?
2 minus 3 minus 5 2. त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए, ज्याला आपण ऍडजॉइंट ऑफ ए या सिम्बॉलने दाखवणार आहे, तो मॅट्रिक्स काय येईल 2 minus 3 minus 5 2. बरोबर आहे. नाव इनवर्सचा फॉर्म्युला, नाव ए इनवर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा आता जात कमी पडणार पुढे फॉर्म्युला टाकतो. मग ए इनवर्स मध्ये 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए तो आलेला आहे -11 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए 2 minus 5 minus 3 2. बरोबर आहे. ओके मुलांनो, आता ते मायनस वाटलं तुम्ही बाहेरच ठेवतो -1 upon 11. म्हणजे मला ए इनवर्सची जी व्हॅल्यू भेटली तिथे लिहितो फक्त ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन, किंवा हा जो मायनस आहे बाहेर फक्त हा मायनस मॅट्रिक्स मध्ये देऊन टाका. म्हणजे 1 upon 11 म्हणजे ते मायनसचा पावर राहणार नाही. 1 upon 11 आणि डिटर्मिनंट मध्ये मॅट्रिक्स मध्ये आत मायनस गेला म्हणजे साइन चेंज -2 5 3 -2. हा भेटला बाळांनो तुम्हाला इनवर्स. आता हे इनवर्स आपण खूप साऱ्या वेळेस फाइंड केलेले, बरोबर आहे. तो इनवर्स भेटला. आता तुमचा आन्सर इक्वेशन नंबर 3 मध्ये त्या ए इनवर्स ने बी ला मल्टिप्लाय करायचं, जेवढं मल्टिप्लाय करायचं तुम्हाला. मग आता फ्रॉम इक्वेशन 3, फ्रॉम इक्वेशन 3 काय इक्वेशन 3 x इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. बरोबर आहे. मग आता बांधनो देरफोर एक्स हा मॅट्रिक्स तिथे दिलेला आहे. एक्स हा मॅट्रिक्स काय आहे एक्स वाय इज इक्वल टू ए इनवर्स. त्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणून ठेवू शकतो. इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण ए इनवर्स काढलेला आहे. तो आहे 1 upon 11 इंटू -2 5 3 -2 इंटू बाजू बी. बीचं काय आहे 1 7. ओके बाळांनो, करा मल्टिप्लिकेशन. आता हा 1 upon 11 नंबर फॉर्म मध्ये, त्याला काय अडचण नाही. ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करा. कसं करतो आपण मल्टिप्लिकेशन बाळांनो 1 upon 11 कसं करायला, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण रो इंटू कॉलम. मग बाळांनो पहिला रो इकडे एकच कॉलम आहे, मग -2 प्लस 7 इंटू 5 किती येईल 35. मग -2 प्लस 35 किती आन्सर आला बाळांनो 33. नंतर पुढे सेकंड रो घ्या, कारण कॉलम संपला पुढे. मग रो नंबर 2 3 मायनस 7 इंटू 2 किती 14. मग 3 - 14 आन्सर येईल -11. बरोबर आहे. आता बाळांनो हा 1 upon 11 आहे. जर हा आतमध्ये दोघांना दिला तर दोघांना ते 1 upon 11 होणार. म्हणजे बाळांनो इथं काय होणार आहे, जागा पुढे लिहितोय मी. इथे होणार पहिला येईल 33 upon 11 आणि दुसरा येईल -11 upon 11. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ झाला बाळांनो एक्स वाय इज इक्वल टू 33 upon 11 म्हणजे किती आला बाळांनो 3 आणि -11 upon 11 किती आला -1. बाळांनो हे आले तुमचा. बरोबर आहे. आता मॅट्रिक्स दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात जर त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री सेम असतील तर. आता शेवटी तर खाली सोल्युशन लिहायचं. सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू -. तुम्हाला वाटलं
तुम्ही याला राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहिलं x, y इज इक्वल टू c, -1 तरी चालेल, किंवा आज जरी लिहिलं तरी चालेल. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. थोडीशी जागा कमी पडते एक्झाम्पलला, बोर्ड छोटा पडतोय हा. त्यात काय होतं, इथे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून दाखवाव्या लागत आहेत. तेच ऑफलाईन लेक्चर चालू असतं तितक्या गोष्टी आपण सॉल्व्ह केल्या नसत्यात. तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह केलं असतं, इनवर्स तुम्ही डायरेक्ट लिहिला असता. हे मायनर स्क्वेअर फॅक्टर लिहितंय बसलो नसतो. ओके बाळांनो, प्रत्येकाने स्क्रीनशॉट घेतलाय. ठीक आहे बाळांनो, सॉल्ड एक्झाम्पल सेकंड. सॉल्ड एक्झाम्पल सेकंड जे आहे 3/3 एक्झाम्पल आहे, पण याचप्रमाणे सर्वात पहिले ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे. हे इक्वेशन नंबर 3 बनवायचे, ते इक्वेशन नंबर 4 असेल, आणि त्या ए चा इनवर्स फाइंड करायचा आहे. तर बाळांनो, ते इक्वेशन पेज नंबर 56 वर आहे, सॉल्ड एक्झाम्पल सेकंड. तर तुम्हाला होमवर्कला आहे, ते काही मी सॉल्व्ह करून देणार नाही, सॉल्व्ह दिलं एक्झाम्पल बुक मध्ये. तुम्हाला फक्त आपल्या सिस्टीम मध्ये वाचवायचंय. म्हणजे याप्रमाणे पहिले इक्वेशन लिहायचे, नंतर त्यांचे मॅट्रिक्स लिहायचे, नंतर हे इक्वेशन इथपर्यंत बनवून घ्यायचं, नंतर मग इथं ए इनवर्स लागतोय, मग ए इनवर्स फाइंड करून घ्यायचं, आणि शेवटी त्या ए इनवर्स इंटू बी चं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, तुम्हाला आन्सर भेटणार आहे. तर बाळांनो, ते जे काही एक्झाम्पल नंबर 2 आहे, सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2, तर हे बाळांनो तुम्हाला होमवर्कला आहे, ते मी सॉल्व्ह करून देणार नाही. आणि त्यानंतर मग आपण इन्व्हर्जनचे जे एक्झाम्पल्स आहे, तुमच्या एक्सरसाइज मधले जे इन्व्हर्जनचे एक्झाम्पल्स आहे, ते आपण पहिले संपून घेणार आहे आणि नंतर पुढची मेड पाहणार आहे. ओके बाळांनो, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला आहे, प्रत्येकाने घरी सॉल्व्ह करून पाहायचंय. डिफिकल्टी आली तर विचारायची. आणि परत महत्त्वाची सूचना बाळांनो, फीज बद्दल वारंवार सूचना देऊन सुद्धा भरपूर जण रेकॉर्डिंग लेक्चर करतायत. आणि दुसरा मुद्दा आहे की फी बद्दल सूचना देऊन सुद्धा फीज जमा होत नाहीये. तर आज ज्यांची फी जमा नाहीये त्यांना लेक्चर्स मधनं बाहेर काढून टाकल्या जाईल. जर तुम्हाला नसेल लेक्चर मधनं बाहेर पडायचं तर कॉल करा, फी जमा करा, नाही तर बाळांनो तुम्हाला आज लेक्चर मधनं काढून टाकण्यात येईल. ओके.